नमस्कार मित्रांनो, टेक विथ राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे। त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा, जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील। मित्रांनो, राज्य सरकार राज्यात सुरू असलेल्या 1 रुपयात पीक विमा या योजनेत बदल करणार आहे आणि हे जवळपास निश्चित झाले आहे। मित्रांनो, कृषी विभागाने विमा कंपन्यांसोबतचा करार हा 1 वर्ष मुदत असताना आधीच याकरिता रद्द सुद्धा केला आहे। मित्रांनो, केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे विमा कंपन्यांनी काम केले नाही, तसेच बोगस पीक विमा प्रकरणाची संख्या ही वाढलेली आहे। हे कारण करार संपुष्टात आणताना राज्य सरकारने विमा कंपन्यांना दिलेले आहे। मित्रांनो, नवीन आणल्या जाणाऱ्या पीक विमा योजनेत 2 महत्त्वाचे बदल प्रस्तावित आहे। पहिला बदल प्रस्तावित आहे तो म्हणजे 1 रुपयात पीक विमा योजना यापुढे बंद करावी आणि दुसरा जो बदल आहे तो प्रस्तावित बदल आहे पीक विमा भरपाई ही फक्त पीक कापणी प्रयोग आधारित असावी। आणि मित्रांनो, जवळपास हे 2 बदल या ठिकाणी निश्चित असल्याचे कळत आहे। मित्रांनो, आता हे 2 बदल शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे की तोट्याचे याबाबत या ठिकाणी अधिकची माहिती पाहूयात। मित्रांनो, पहिला जो बदल प्रस्तावित आहे 1 रुपयात पीक विमा योजना बंद करून केंद्र सरकारच्या मार्गदर्शक नियमाप्रमाणे शेतकऱ्यांकडून पीक विम्याचा हप्ता घ्यावा। मित्रांनो, या बदलामुळे आता शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा पीक विमा उतरविण्याकरिता केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे जास्त पैसे मोजावे लागणार आहे। मित्रांनो, साहजिकच यामुळे आता शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड हा या ठिकाणी बसणार आहे। मित्रांनो, 1 रुपयात पीक विमा योजना द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी याआधी केलेलीच नव्हती। राज्य सरकारने स्वतःहून 1 रुपयात पीक विमा योजना शेतकऱ्यांकरिता आणली होती। मित्रांनो, आता राज्य सरकार 1 रुपयात पीक विमा योजना बंद करत आहे। मित्रांनो, आता दुसरा जो बदल पीक विमा योजनेत राज्य सरकारकडून करण्यात येत आहे तो म्हणजे पीक कापणी आधारित नुकसान भरपाई देणे। मित्रांनो, हा जो बदल आहे हा शेतकऱ्यांकरिता जास्त नुकसानदायक या ठिकाणी ठरणार आहे। मित्रांनो, या आधी पीक विमा योजनेतून वेगवेगळ्या ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही दिल्या जात होती। मित्रांनो, आता या ठिकाणी ट्रिगर समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। मित्रांनो, ट्रिगर म्हणजे काय, तर पीक खराब होईल अशी उद्भवणारी वेगवेगळी परिस्थिती, जसे की अतिवृष्टी, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थिती या 2 ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांना सर्वाधिक नुकसान भरपाई याआधी मिळालेली आहे। त्यानंतर मित्रांनो, काढणी पश्चात नुकसान भरपाई या ट्रिगर अंतर्गत सुद्धा जास्त नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना मिळालेली आहे। मित्रांनो, या ठिकाणी सर्वात कमी जी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली आहे ती आहे पीक कापणी प्रयोग आधारित या ट्रिगर अंतर्गत। तर मित्रांनो, आता या ठिकाणी पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई म्हणजे काय, तर एका महसूल मंडळात स्थानिक कृषी विभागाकडून विविध ठिकाणी पीक कापणी प्रयोग केले जातात। याद्वारे सरासरी किती उत्पन्न शेतकऱ्यांना होणे अपेक्षित होते व प्रत्यक्ष किती उत्पन्न झाले याचा हिशोब लावून त्या महसूल मंडळात शेतकऱ्याचे सरासरी किती नुकसान झाले याचा निष्कर्ष काढला जातो आणि त्या निष्कर्षावर आधारित त्या ठिकाणी त्या मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई ही दिल्या जाते। मित्रांनो, एखाद्या शेतकऱ्याचे वैयक्तिक नुकसान झाले असल्यास त्याबाबत पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई या ठिकाणी आता यापुढे मिळणार नाही। मित्रांनो, पूर्वी ज्याप्रमाणे विविध ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिल्या जात होती, त्यातले महत्त्वाचे जे ट्रिगर आहे व जे जास्तीत जास्त नुकसान भरपाई देणारे ट्रिगर आहे ते या नवीन पीक विमा योजनेमध्ये असणे शेतकरी हिताचे होते, मात्र ते या ठिकाणी काढण्यात येणार आहे। मित्रांनो, आता 1 रुपयात पीक विमा बंद व पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई या 2 बदलासह मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाल्यानंतर या योजनेतील बदलासह नवीन GR शासनाकडून काढण्यात येईल। त्यानंतर या नवीन बदलाबाबत अधिक स्पष्टता आपल्या समोर येईल।
तर मित्रांनो, हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तसेच मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील. तर चला मित्रांनो, भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.